सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कणकवली वरवडे इथं नातू अभिराजसह मतदानाचा हक्क बजावला। यावेळी सौ नीलम राणे, नंदिता राणे यांनीही मतदान केलं। यावेळेला निलेश राणे 60,000च्या मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पाहुयात काय म्हणाले नारायण राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। माझ्या मते 60,000 मतदानाने निलेश राणे निवडून येतील हा विश्वास आहे। अतिशय समाधानी प्रचार यशस्वीरित्या आम्ही पार पाडला। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोललो, प्रगतीच्या मुद्द्यावर बोललो, आम्ही केलेले कामावर आम्ही बोललो। आम्ही सांगितलं आम्ही कामं केलेली आहेत। गेले 30 वर्ष या जिल्ह्यात मी कामं करतोय आणि लोकांना विश्वास आहे कामं करतील तर नारायण राणेच करू शकतील, निलेश राणेच करू शकेल हा जनतेला विश्वास आहे। आणि नितेश राणे पण तशाच स्वरूपाची कामं करतोय। काय सांगा, याला कारण एकच आहे, मीडिया आहे। मीडियामुळे सगळ्यांचं टार्गेट, सगळ्यांना वाटतं आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून नारायण राणेच्या गोल फिरलं का प्रसिद्धी मिळते आणि म्हणूनच टार्गेट मी असतो। पण प्रत्येक वेळेला टार्गेट जरी मला केलं तर त्यातून सही सलामत मी बाहेर पडतो हा इतिहास आहे। 2014 मध्ये मोदींची हवा होती, पण कोकणात आता 2019ला कोणाची हवा? नारायण राणेची। या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आहेत। प्रत्येक वेळी दहशतवाद दहशतवाद, आता तेच गुंड घेऊन फिरतायत। मला वाटतं प्रहारमध्ये फोटोज आहेत, ते भाषण करतायत आणि बाजूला पराडकर बसलेत। याचा अर्थ काय की गुंड घेऊन फिरायची वेळ शिवसेनेला आली। बाहेरून माणसं मिटिंगला आणा, 150 गाड्या आणायच्या आणि उद्धव ठाकरेची सभा इथे करायची। याचा अर्थ त्यांचं आता या कोकणात काय राहिलं नाही आहे, अस्तित्व नाही आहे। हे आणायचं काम करतायत, हे चित्र आज आहे।